मी सध्या आता करमाळामध्ये ह्या बंद पडलेल्या कमानीपाशी आहे, कमला भवानीच्या मंदिराच्या थोडंसं पुढं. आणि इथं बघू शकता तुम्ही, इथं इतकी घाण साचलेली आहे, इतका कचरा टाकलेला आहे माणसांनी. अक्षरशः म्हणजे आपल्याला भारत देश हा फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला दिसतो का हो? तुम्हाला दररोज तुमच्या वागण्यामध्ये जर असा कचराकुंडी किंवा अशा रस्त्यावरती जर करणार असाल तर तुम्ही आज झेंडा तुमच्या हातामध्ये घेऊन जर फिरला असाल ना, त्याचा काही उपयोग नाही आहे. कारण तुमच्या वागण्यामध्ये नाही आहे देशाबद्दलचं प्रेम, तुमच्या फक्त दाखवण्यामध्ये प्रेम आहे देशाबद्दलचं. इथे इतकी घाण दिसते, गटरचं सगळं पाणी येते वरतून त्या ग्रामपंचायतचं, आणि इथं कचरा टाकल्यामुळं ते दोन्ही एकत्र मिक्स झाले आणि एवढी घाण साचली आहे. आणि जर ह्याच्यामध्ये जर तुम्ही पण तुमचा सहभाग जर असाल ना हा कचरा टाकण्यामध्ये, तर तुम्ही अजिबात तुमचा झेंडा हातात घेऊन फिरूच नका तुम्ही. कारण तुम्ही त्याला एक नाही आहेत त्या गोष्टीसाठी. देशावरचं प्रेम तुमचं फक्त एक दिवस हातात झेंडा घेऊन फिरायचं आहे. अहो ही बघा घाण काय करताय तुम्ही, इतकी घाण आहे ना करमाळ्यामध्ये तर. आणि ही घाण बघून तर अजून घाण जास्त वाटतंय. थोडंसं लक्ष घालायच्याकडं नगरपालिकेने, थोडंसं माणसांना रिस्ट्रिक्ट करा या गोष्टींना टाकण्यापासून कचरा. त्यांच्यावरती बंधनं टाका, त्यांना फाईन लावा काहीतरी, त्याशिवाय ह्या गोष्टी सुधारणार नाही आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.